12 होती, आता 8च आहेत. बस कमी. ठीक आहे, आपण खूप दिवसांनी भेटतोय. आपण काय शिकत होतो? सरासनचा 2.1 झाला होता मॅम आपला. हा झाला होता ना भाग 1 चा. हा मॅम. हो मॅम. बर, आता आपण 2.2 घेऊया. तुमची एक्झाम झाली का? नाही मॅम, 18 तारखेला आहे. 18 तारखेला. ठीक आहे, आता आपण 2.2 कडे वळूया. दोन 2.2 आपला 2.1 झालं होतं. आता 2.2 मध्ये आपल्याला वर्ग समीकरणाची मुळं काढायची आहेत. वर्ग समीकरणाची मुळं आहेत की नाही हे कसं ठरवायचं हे आपण 2.1 मध्ये बघितलं है ना. मुळं आहेत की नाही हे ठरवण्यासाठी आपण डाव्या बाजूमध्ये चलाची किंमत टाकतो आणि मग उजव्या बाजू एवढं उत्तर आलं, 0 आलं तर मग ते समीकरणाचं मूळ असतं, आहे असं आपण म्हणतो. बरोबर आहे. एखादं समीकरण, वर्ग समीकरण तुम्हाला दिलं असेल आणि त्या वर्ग समीकरणाच्या समोर तुम्हाला चलाच्या काही किमती दिलेल्या होत्या, बरोबर की नाही. आणि त्या किमती त्या वर्ग समीकरणाची मुळं आहेत की नाही हे ठरवण्यासाठी आपण काय केलं, डावी बाजू वेगळी सोडवली, कारण उजवीकडे तर 0च होता, उजव्या बाजूला तर 0च आहे. मग अशी आपण मुळं आहेत की नाही हे ठरवलं. आता आपल्याला काय, त्या वर्ग समीकरणांची मुळं काढायची. काय काढायची आहे? वर्ग समीकरणाची मुळं. तर वर्ग समीकरणाची मुळं शोधण्यासाठी आपल्याकडे 3 पद्धती आहेत. वर्ग समीकरणाची मुळं शोधण्यासाठी आपल्याकडे एकूण 3 पद्धती आहेत. पहिली पद्धत जी आहे ती आहे अवयव पद्धत. ही आपण 9वी मध्ये पण शिकलेलो आहोत. अवयव पद्धत होतं का 9वी मध्ये? नाही, वर्ग समीकरण नव्हतं, 2 चलातील रेषीय समीकरण होतं. एक बहुपदींचे अवयव मध्ये आपण 8वीला माझ्या मते शिकलो होतो, 8वी मध्ये बहुपदींचे अवयव मध्ये. ठीक आहे. वर्ग समीकरणाची मुळं काढण्याच्या एकूण 3 पद्धती आहेत. मुळे म्हणजे काय तुम्हाला सांगितलं होतं की चलाच्या अशा किमती ज्या त्या समीकरणाचं समाधान करतात. म्हणजे अशी कोणती किंमत आहे जी त्या समीकरणात टाकली चलाच्या जागेवर की दोन्ही बाजू काय होतात, बॅलेन्स होतात, म्हणजे समान होतात, अशा चलाच्या किमती है ना. तर वर्ग समीकरणाची मुळं काढण्याच्या 3 पद्धती कोणत्या आहेत? पहिली पद्धत आहे अवयव पद्धत, दुसरी पद्धत आहे पूर्ण वर्ग पद्धत, आणि तिसरी पद्धत आहे सूत्र पद्धत. ठीक आहे. तर आधी आपण ही अवयव पद्धत बघणार आहोत. पहिली पद्धत, वर्ग समीकरणाची मुळं काढण्याची पहिली पद्धत आहे अवयव पद्धत. ठीक आहे. अवयव पद्धतीमध्ये पण 3 प्रकारची समीकरणं असणार आहेत आणि त्यांची आपल्याला अवयव पद्धतीने मुळं काढायची. 3 समीकरणं कोणती? 3 प्रकारची समीकरणं कोणती? तर ज्याच्यामध्ये तिन्हीच्या तिन्ही पद प्रेझेंट आहेत, म्हणजे अशा प्रकारचं. म्हणजे ज्याच्यामध्ये पहिलं पद तर असतंच, 1 अधिक 0 नसतो, त्यामुळे पहिलं पद तर सगळ्यामध्ये असणार आहे. पण आणखी 2 प्रकार कोणते? ज्याच्यामध्ये B0 आहे. B0 आहे म्हणजे फक्त एवढंच समीकरण असतं. आणि तिसऱ्या प्रकारचं म्हणजे ज्याच्यामध्ये C0 आहे. कळतंय का? एक अशा प्रकारचं समीकरण असणार, अशा प्रकारचं किंवा अशा प्रकारचं. या तिन्ही प्रकारची जी समीकरणं आहेत, तुम्हाला कळतंय का हे 3 प्रकार कसे? याच्यामध्ये काहीच शून्य नाही, A B C तिन्ही पद असणार आहेत. मग याची अवयव पद्धतीने कशी आपण मुळं काढणार ते बघायचं आपल्याला. त्यानंतर दुसऱ्या प्रकारची कोणती समीकरण ज्या समीकरणामध्ये B0 असणार आहे. कळतंय का? B
बी हो शून्य मॅम असणार. कळते मॅम. हा, तर याचे आपण कसे अवयव पद्धतीने मुळं कशी काढायची ते पण आपल्याला बघायचंय. त्यानंतर तिसऱ्या प्रकारची समीकरणं कशी असणार आहे, ज्यामध्ये काय असणार आहे, ज्यामध्ये काय शून्य आहे या तिसऱ्यामध्ये सी शून्य आहे. मग त्याची कशी बरं अवयव पद्धतीने मुळं काढायची ते पण आपल्याला बघायचं. ठीक आहे. तर यामध्ये आधी आपण तिन्ही पद असणारं समीकरण आपल्याला बघायचं आहे. त्याची आपण मुळं कशी काढायची अवयव पद्धती. ठीक आहे. तर एक 8वीला आपण अशी बहुपदी होत्या त्या समीकरण नव्हती, पण त्याचे अवयव आपण काढलेले आहेत. ते कसे काढायचे ते आपण बघू. बघा, पहिलं गणित आपण घेऊया. खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा. याच्यामध्ये बघा तिन्ही पद आहेत, है ना. बघा दिसतात तिन्ही पदे त्याच्यामध्ये आहेत की नाही. याच्यात पण तिन्ही आहेत, याच्यात पण तिन्ही आहेत. हो मॅम. फक्त ही जी पुढची गणित आहेत, आता हे गणित आहे किंवा हे आहे किंवा हे आहे, याच्यामध्ये 2-2च पद आहेत. याचा अर्थ याच्यामध्ये एकतर बी शून्य आहे किंवा सी शून्य, ते आपण नंतर चेक करायचं की काय शून्य आहे. मग त्याप्रमाणे आपण वेगवेगळी पद्धत आहे, प्रत्येकासाठी वेगवेगळी पद्धत आहे अवयव पद्धत मुळं शोधण्यासाठीची. बी शून्य असेल तर कसं, सी शून्य असेल तर कसं अवयव काढायचे, मुळं काढायची ते आपण बघणार. कळलं? येस मॅम. तर आधी तिन्ही पद ज्याच्यामध्ये आहेत त्याचे आपण कसं अवयव पद्धतीने मुळं काढणार आहोत ते बघूया. पहिलं गणित जे आहे ते x वर्ग वजा 15x अधिक 54. असं तुम्हाला समीकरण आहे. ठीक आहे. तर पहिल्यांदा अवयव पद्धतीने आपण जेव्हा मुळं शोधतो तेव्हा पहिल्यांदा काय करायचं की ए आणि सी जो असतो, इथे ए किती आहे, ए किती आहे, एक आहे, है ना. बी ऋण 15 आहे आणि सी 54 आहे. तर ए आणि सी चा गुणाकार करायचा. आता इथे एक आहे, एक आणि 54चा गुणाकार किती येतो, 54. आता आपल्याला काय करायचं माहितीये का, दोन संख्या शोधायच्या आहेत. आता दोन संख्या अशा शोधायच्या की त्यांचा गुणाकार हा 54 असला पाहिजे आणि ज्यांची बेरीज, इथलं चिन्ह बघायचं की मला त्या दोन संख्या बेरीज हवी आहे त्यांची की वजाबाकी हवी. अशा दोन संख्या ज्यांचा गुणाकार 54 आहे आणि बेरीज 15 आहे, अशा दोन संख्या ज्यांचा गुणाकार 54 आहे. इथला गुणाकार ए आणि सी चा जो गुणाकार असतो तो घ्यायचा. आता इथे ए 1 असल्यामुळे 1 गुणिले 54 54च येणार. ठीक आहे. कधी कधी इथे वेगळ्या संख्या पण असतात, 2 असतात, 3 असतात, तर ह्याला गुणायचं आणि मग तेवढा आपल्याला गुणाकार हवा असतो. हा, अशा दोन संख्या ज्यांचा गुणाकार 54 आहे आणि बेरीज 15 आहे. कोणत्या दोन संख्या आहेत, 9 आणि 6. ठीक आहे, बरोबर. मग आपल्याला दोन संख्या मिळाल्या, 9 आहे, एक 6 आहे. ठीक आहे. आता आपल्याला द्यायचे यांना चिन्ह द्यायचे. मॅम दोघांना वजाची, दोघांना ऋण येणार, कारण आपल्याला त्यांची बेरीज व्हायला पाहिजे ना. आणि बेरीज कधी होते, जेव्हा समान चिन्ह. आणि ऋण का द्यायचं, कारण मधल्या पदाचं चिन्ह मोठ्या संख्येला द्यायचं असतं. मधलं पद ऋण आहे, मग इथे 9ला ऋण चिन्ह द्यावं लागेल. पण आता दोघांची बेरीज व्हायला म्हटलं, दोघांची बेरीज व्हायला पाहिजे, ऋण 15 उत्तर ह्या दोघांचं यायला पाहिजे. ऋण 15 केव्हा येईल, जेव्हा दोघांना पण चिन्ह कसं असेल, ऋण समान चिन्ह असेल, तेव्हा मग ऋण 15 मला हे उत्तर मिळतं. हे मधलं उत्तर आहे दोघांचं मिळालं पाहिजे मला. ऋण 9, ऋण 6, ऋण 15 होतात, बेरीज होते आणि मोठ्या संख्येचे चिन्ह. कळलं, चेक करायचं बरोबर. म्हणजे आपली जी आता इथे मला जे अवयव मिळाले ते ऋण 9 आणि ऋण 6 मिळाले. आता पुढची स्टेप काय आहे, हे आपण आता अवयव शोधले, त्याला अवयव पद्धत म्हणतात. कारण आपण पुढे काय करायचंय, मी सांगू,
हा सांगा. लिहिता नाही तो वजा 15 नाही लिहायचा. फोडायची होईल एक्स वर्ग वजा 9x वजा 6x अधिक 54 बरोबर 0. बरोबर. मधल्या पदाची फोड करायची. हे जे अवयव आपल्याला मिळालेले आहेत त्या अवयवांनी या मधल्या पदाला फोडायचंय. म्हणजे ऋण 15x तुम्ही कसं लिहू शकता? ऋण 15x या अवयवांच्या याच्याने लिहायचे. एक्स वर्ग वजा 9x वजा 6x अधिक 54 बरोबर 0. अधिक 54. म्हणजे या दोघांचं उत्तर हेच मिळतं, वजा 15x. पण मधलं पद फोडायचंय. 3 पदांचे 4 पद करायचे आहेत आपल्याला, है ना. त्यानंतर पुढची स्टेप काय आहे की 4 पद झालेत ना, त्याच्यात 2-2 पदांचा गट करायचा. 2-2 पदांचा गट करून त्याच्यातून आपण सामायिक काढायचं आहे. आता सामायिक या दोघांमध्ये सामायिक काय येणार? एक्स वर्ग दोघांमध्ये काय सारखं आहे? एक्स बाहेर येईल आणि कंसात काय राहील? त्याच्यामधला एक्स वजा 9. आणि याच्यातून सामायिक काय येईल? हे वजा 6 आहे सहा. आणि हे 54 आहे. वजा 6. तिसऱ्या पदाला जर ऋण चिन्ह असेल ना तर ऋण चिन्ह बाहेर काढा. तिसरं पद, हे तिसरं पद आहे ना, याला ऋण चिन्ह आहे. मग ऋण चिन्ह बाहेर काढायचं आणि पुढच्या पदाचं चिन्ह बदलायचं असतं नंतर, कारण ऋणामुळे चिन्ह बदलतं म्हणून पुढचं चिन्ह बदलतं. मग काय राहील? एक्स वजा 9 बरोबर 0. आता एक्स वजा 9 परत सामायिक काढायचा. एक्स वजा 9 दोघांमधून सामायिक काढल्यानंतर एक्स वजा 6 आणि मग लिहायचं एक्स वजा 9 बरोबर 0 किंवा मग एक्स वजा 6 बरोबर 0. कारण 2 कंसांचा गुणाकार 0 आहे. हे 2 कंस आहेत, एक्स वजा 9 आणि एक्स वजा 6. या दोघांचा गुणाकार 0 आहे. याचा अर्थ कुठल्या तरी दोघांपैकी एक काहीतरी 0 असणार. 2 संख्यांचा गुणाकार 0 केव्हा असतो? जेव्हा त्या 2 पैकी कोणती तरी एक संख्या काय असते? 0. म्हणजे एक तर हा तरी 0 असेल एक्स वजा 9 किंवा एक्स वजा 6 तरी 0 असेल. दोघांपैकी काहीतरी एक 0 आहे म्हणून दोघांचा गुणाकार 0 आहे. मग इथे एक्स वजा 9 तिकडे नेले, अधिक 9 राहिले आणि इथे पण वजा 6 तिकडे गेले, अधिक 6. तिकडे ते 0 आहे त्यामुळे काही फरक नाही पडत. म्हणजे ही 2 तुमची मुळं आहेत वर्ग समीकरणाची, 9 आणि 6. कळलं? येस मॅम. आता पुढचं आपण दुसरं कुठलं गणित मी दाखवू याच्यामध्ये तुम्हाला येत नाही असं. 5वं 6वं बघायचं आपण. 5वं आणि 6वं. 5वं. 2x वर्ग वजा 2x अधिक 1/2 बरोबर 0. आता इथे काय करायचं की छेदामधले जे 2 आहेत ते आधी घालवायचे असतात. आपल्याला आपलं समीकरण अशा स्वरूपात आणायचं असतं. म्हणजे छेदामध्ये वगैरे आपल्याला काही ठेवायचं नसतं. छेदामध्ये जे काही असेल ते घालवायचं. मग इथे छेदामध्ये काय दिसते तुम्हाला? 2 आहे मॅम. 2 दिसतात. मग ते 2 छेदातले घालवण्यासाठी काय 2 ने गुणायचं. सगळ्या पदांना 2 ने गुणू आपण. बरोबर. 2 ने या 2x वर्गाला पण 2 ने गुणू, वजा 2x ला पण 2 ने गुणू आणि 1/2 ला पण 2 ने गुणू आणि ते शून्याला पण 2 ने गुणायचं. पण शून्याला 2 ने गुणल्यावर 0च उत्तर येतं. तसं पण इथे काय होईल? सांगू 4x वर्ग 4x वर्ग वजा 4x अधिक इथे 2 निघून जाईल, अधिक 1 बरोबर 0. 0. हे आपलं आता समीकरण आपल्याला पाहिजे त्या स्वरूपात मिळालेलं आहे. बरोबर.
आता इथे परत आपण अवयव पद्धतीने हे सोडवायचंय. तर ए आणि सी चा गुणाकार करायचा. 4 एके 4 है ना. अशा दोन संख्या शोधायच्या ज्यांचा गुणाकार 4 आहे आणि बेरीज पण 4 आहे. अशा बे दोन दुने संख्या 4. ज्यांचा गुणाकार 4, 2 आणि 2. आणि चिन्ह कसे देणार? वजा 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 वजा. वजा. कारण -4 उत्तर यायला पाहिजे. मग -2 -2 -4 येतं. आता मधल्या पदाची फोड करायची आहे. पहिलं पद आहे तसं 4x वर्ग वजा 2x वजा 2x वजा 2 अधिक 1 अधिक 1 बरोबर 0. या दोघांमधून काय सामायिक येणार आणि याच्यातून काय सामायिक काढाल? बघा हा 4 आहे. 4 आणि 2 आहे. हा 2x सामायिक येणार. कारण 4 आणि 2 2च्या पाड्यात येतात बघा. त्यामुळे 2x तुम्ही कमीत कमी आणि x पण आहे दोन्हीकडे. त्यामुळे x पण सामायिक काढा. 2x ह्याच्यातून गेल्यावर 4 म्हणजे 2 गुणिले 2 आहे. त्यातला 1 2 बाहेर गेला आणि 1 2 राहणार आणि 1x बाहेर आला. 1x इथे शिल्लक राहणार. याच्यातलं काय शिल्लक राहील? याच्यातून वजा 1. सगळंच बाहेर गेलं ना. 2x बाहेर गेले त्यामुळे 1 राहणार. तिसऱ्या पदाला ऋण चिन्ह असेल तर ऋण चिन्ह बाहेर काढायचं. आता याच्यामध्ये सामायिक काहीच नाहीये त्यामुळे 1 सामायिक काढायचं. आणि मग कंसात आहे तेच राहणार. फक्त चिन्ह मधलं बदलेल. कारण हे बाहेर ऋण चिन्ह काढल्यामुळे हे चिन्ह बदलतं. धनाचं ऋण होत. कळलं? येस मॅम. एका 2x वजा 1 लिहायचं आणि दुसऱ्या कंसात हे आणि हे लिहायचं. म्हणजे पुन्हा 2x वजा 1च. 2x वजा 1 बरोबर 0 किंवा दोन्ही मुळे सारखीच येणार आहे. कारण कंस सारखे आहेत. आता हा वजा 1 आधी तिकडे नेणार. तो अधिक 1 होणार. इथे पण तेच होणार. आणि मग 2 काय करायचं पुढे? x बरोबर हा 2 इकडे जाऊन काय होणार? भागिले 1/2 आणि इथे पण 1/2. दोन्ही मुळे समान आहे त्याची. 1/2 कळलं? हो मॅम. आता 6वं गणित आपण बघूया. ठीक आहे. कळलं? हे 5वं गणित कळलं सर्वांना की नाही कळलं? हो मॅम कळालं. समजले मॅम. बरं. आता आपण 6वं गणित बघणार आहोत. 6व्यामध्ये 6x वजा 2/x बरोबर 1 असं समीकरण आहे. आता इथे पुन्हा x छेदामध्ये मग तो घालवायचा तर काय करायचं? सगळीकडे x ने गुणायचं. पहिल्या पदाला मी याला x ने गुणलं. वजा 2/x गुणिले x. आणि इकडे 1 आहे तो आपण तिकडे नेणार आहोत. कारण आपल्याला सगळी पद या बाजूला पाहिजे. पण आधी मी गुणून घेते. हा x गेला. 6x गुणिले x काय होणार? 6x चा वर्ग 6x चा वर्ग वजा 2 बरोबर 1x म्हणजे x. ठीक आहे. आता हे पद आहे ना इकडे आपल्याला 0 पाहिजे उजवीकडे. कारण आपला जो सामान्य रूप आहे ते असं आहे. उजवीकडे 0 बाकी सगळं डावीकडे. मग हा x जो आहे तो पण मला उजवीकडून कुठे न्यायचा आहे? हा याला इकडे आणायला लागेल ना डावीकडे. मॅम तो वजा x होईल. हो की नाही? हो. हा आणि तो मध्ये येणार मध्ये. कारण c चं पद हे आहे. हे शेवटला येतं आपलं c चं पद. हे ऋण 2 आहे ते लास्टला आणि हा x मध्ये टाकायचा. ऋण x आणि ऋण 2 बरोबर 0. हा 2 जो आहे हा ऋण आहे त्यामुळे तो ऋणच ठेवायचा. हा याची जागा नाही बदलली आपण. तो डावीकडेच होता डावीकडेच आहे. फक्त हा मध्ये आणून इथे मध्ये आणून ठेवला. कारण x चं पद दुसरं असतं. आधी वर्गाचं पद असतं मग x चं पद
घातांक 1 चा आणि मग सी असतो. बरोबर की नाही? बरोबर क्रमाने लावायचं आणि मग आपण अवयव येस शोधायचे. मॅम. आता ए आणि सी चा गुणाकार 6 गुणिले 2 6 दुणे 12 अशा दोन संख्या ज्यांचा गुणाकार 12 आहे आणि वजा बाकी 1 आहे. मॅम तिथे 4 काही त्रिक नाहीये म्हणजे 12. सहगुणक 1 आहे. हा सहगुणक 1 आहे हा तिथे. 4 आणि 3 चिन्ह कसे येणार? मॅम वजा 1 4 ला उत्तर वजा मिळायला 3 पाहिजे. आहे. वजा 1. 4 ला वजा येईल आणि 3 ला अधिक येईल. अधिक बरोबर बरोबर. आता मधल्या पदाची फोड करायची. 6x वर्ग वजा 4x अधिक 3x अधिक 3 वजा 2 बरोबर 0. सामायिक काढायचे. या दोघांमधून सामायिक मॅम काय? त्यातून 2x सामाईक निघल. 2x 2x राहणार काय? 3x वजा 2. आणि याच्यातून सामायिक काय? या दोघांमधून मॅम याच्यातून एक सामायिक निघेल. एक सामायिक ना? काही नाहीये एक. सामायिक यांच्यामध्ये. मग एक सामायिक आणि मग आहे तसंच राहणार. 3x कारण ते वजा 2 कशाच्याच पाड्यात येत बरोबर नाही. 3. एका कंसात 3x वजा 2 पण सामायिक येणार आणि दुसऱ्या कंसात काय लिहायचं? 3x अधिक 1. नाही इथे किती आहे? 2x अधिक 1. 2x प्लस 1 अधिक 1 बरोबर 0 है ना? 3x वजा 2 बरोबर 0 किंवा 2x 2x अधिक अधिक 1 बरोबर 1. आता आधी आपण हे वजा 2 तिकडे गेले अधिक 2 झाले किंवा हे अधिक 2 अधिक 1 तिकडे गेले वजा 1 झाले आणि मग हे 3 भागिले करायचे 2/3 आणि इथे 2 भागिले करायचे ऋण 1/2 गुणिलेचे भागी म्हणजे एक मूळ आलं 2/3 आणि दुसरं मूळ आलं ऋण 1/2. कळलं? हे सामायिक काढता येतात सगळ्यांना? सामायिक काढता येतात. हे मेन काय होतं माहिती आहे? मेन हो, कुठे मॅम. माहिती का चुकतात मुलं? चुकतात सामायिक काढण्यामध्ये. सामायिक काढायला चुकतात. त्यामुळे ते बाकीच तर सोपी पद्धत आहे ती. ठीक आहे. ठीक आहे. आता आपण पुढे काय आहे आपली गणित? हे बघायचंय 7वं गणित कृती आहे. सातवं गणित दाखवू 7वं? येस हो मॅम. मॅम, दाखवा मॅम. बरं ठीक आहे. आपण वेगळं इथे सोडूया मग आपल्याला कळेल काय आहे ते. ठीक आहे. ऋण 2x वर्ग वर्गमुळात 2x वर्ग अधिक आता याचे मला अवयव पाडायचे. तर याचे अवयव पाडण्यासाठी याचा आणि याचा गुणाकार करावा लागेल. म्हणजे ऋण 2 ए ऋण 2 आहे आणि हे 5 ऋण 2 आहे है ना? तर हे ऋण 2 आणि ऋण 2 चा गुणाकार आपण बघितला. ऋण बोलते मी. वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. आपण बघा करणीमध्ये गेल्या वर्षी आपण शिकलो वर्गमुळातल्या त्याच संख्येला गुणलं तर वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 हे वर्गमुळात 4 होतात. पण वर्गमुळात 4चं वर्गमूळ किती आहे? परत 4चं वर्गमूळ 2 आहे. 2. हे 5 आणि वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 2 होतात
आणि म्हणून ह्यांचा गुणाकार 10 येतो, 10. है ना? हा, मग आपल्याला आता हो अशा दोन संख्या शोधायच्या आहेत ज्यांचा गुणाकार 10 आहे आणि ज्यांची बेरीज 7 आहे. 5 बेरीज 5 7 दुने आहे. 10. 5 आणि 2. 5 दुणे 10, है ना? आता याला चिन्ह कसे देणार तुम्ही? दोन्ही अधिक 7 याला पाहिजे, दोघांना अधिक प्लस चिन्ह. याला धन धन. दोन्हीला मग अधिकेचे मी मधल्या पदाची आता फोड करते. मधल्या पदाला फोड केल्यानंतर वर्गमुळात 2x वर्ग, तसेच मधल्या पदाची फोड 2x अधिक 5x अधिक 5. अधिक 5 वर्गमुळात 2 बरोबर 0. हे कळलं? हे बरोबर आहे? हो मॅम. आता याच्यातून दोघांमधून सामायिक आणि ह्या दोघांमधून सामायिक. आता या दोघांमधून सामायिक जर बघायला गेला तर इथे वर्गमुळात 2 आहे आणि इथे 2 आहे. आता मगाशी आपण बघितलं की हा जो 2 आहे तो कसा मिळाला मला? 2 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 असा मिळालेला आहे. बरोबर आहे? हो मॅम. त्यांनी दुसऱ्या दिलंय त्यांच्या असं दिलं. त्यांनी आपल्याला कृती करायला सांगितलं आणि त्या कृतीप्रमाणेच आपल्याला जावं लागेल. त्यांनी 2x आधी नाही घेतलेले आहेत, त्यांनी आधी काय घेतलेले आहेत? 5x आधी घेतले. ते कशावरून ते मी तुम्हाला सांगते. कारण त्यांनी बघा वर्गमुळात 2 जे आहे ते सामायिक इकडे काढलेले आहेत दुसऱ्या वेळेला. इथं कळते का? इथे वर्गमुळात 2 सामायिक इथे काढलेले. आपण जर आधी 2 घेतले ना तर आपले इथे वर्गमुळात 2 येते. पण आपल्याला त्यांनी जसं सांगितलं तशीच कृती करावी लागेल. म्हणजे आपल्याला 2x अधिक 5x नाही घेता येणार. आपल्याला काय घ्यावं लागेल? 5x अधिक 2x घ्यावं लागेल. कळते का? एकूण एकच आहे, अवयव तेच मिळतात, पण कृती म्हटल्यानंतर त्यांना जसं अपेक्षित आहे तेच बॉक्स मध्ये आलं पाहिजे. बरोबर आहे? येस मॅम. कळलं का? हो मॅम, आता कळलं. याच्यामधून सारखं काय आहे दिसतंय तुम्हाला? याच्यामधून सारखं काय दिसतंय पहिल्या दोघांमध्ये? मॅम x बाहेर येईल आणि कंसात वर्गमुळात 2x फक्त अधिक x. 5 राहील. बरोबर, फक्त x सामायिक आहे. x सामायिक काढल्यानंतर वर्गमुळात 2x अधिक 5 आणि याच्यामधून सामायिक जर बघितलं तर 2 जो आहे तो वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 आपण लिहू शकतो. त्यामुळे हा वर्गमुळात 2 बाहेर येणार सामायिक आणि मग काय राहणार? 1 वर्गमुळात 2 इथे राहणार आणि x राहणार 2x अधिक 5 वर्गमुळात 5 बरोबर 0. बरोबर? एका कंसात वर्गमुळात 2x अधिक 5 आणि दुसऱ्या कंसात काय येणार? x अधिक वर्ग. x अधिक वर्गमुळात 2 बरोबर 0. आता कृती बघूया आपण काय काय लिहायचं इथे. इथे काय काय लिहूया आता या 2 बॉक्स मध्ये? या पहिल्या बॉक्स मध्ये काय लिहायचं आहे? 5x. इथे 5x लिहायचंय आणि इथे 2x लिहायचंय. इथे 2x इथे 5x नाही लिहू शकत कारण इथे सामायिक वेगळं वेगळं काढले बघा. x सामायिक काढले. कळते का? इथे x काढले, इथे वर्गमुळात 2 काढले. इथे काय येईल? वर्गमुळात 2x अधिक 5 आणि इथे पण वर्गमुळात 2x अधिक 5. बरोबर आहे? हो मॅम. हा बॉक्स काय येईल? या बॉक्स मध्ये काय येईल? वर्गमुळात 2x अधिक 5. वर्गमुळात 2x अधिक 5. या बॉक्स मध्ये काय येईल? वर्गमुळात 2x अधिक 5. कारण बघा तो 0 आणि हा किंवा हा 0 ना. हा 0 दिलेला आहे आपल्याला वर्गमुळात 2. वर्गमुळात 2x अधिक 5 बरोबर 0. तर हे सोडवा जरा x साठी. x ची किंमत काढायची. हा अधिक 5 आहे तो वजा 5 होईल आणि नंतर वजा 5 छेद वर्गमुळात 2. है ना? आता तुम्हाला काय करायचं माहितीये का? इथे हे उत्तर तुम्ही नाही लिहू शकत. मागे हे उत्तर आहे का? याचं परिमेयीकरण करावं लागेल आपल्याला.
काय आहे? हेच उत्तर आहे का मॅम मागे? हेच उत्तर आहे. हेच उत्तर आहे, मग ठीक आहे, हेच लिहा. -5/2 जनरली जर तुम्हाला अपरिमेय संख्या छेदात असेल तर छेदाचं परिमेयीकरण करायचं असतं, पण नाही दिलंय तुम्हाला तर असंच लिहा. ठीक आहे, कळलं हे? हो मॅम. हो मॅम कळालं. आता एक 8वं गणित आपण घेऊया, स्टार वाला आहे. 8वं 9वं 8वं काय आहे बघू. कळतायत ना? हो मॅम कळतंय. 3x² - 2√6x आणि अधिक 2 = 0 असं आपलं समीकरण आहे. ठीक आहे, आता पुन्हा हे आपल्याला आहे तशा स्वरूपात आहे गणित, त्यामुळे आता डायरेक्ट आपण ए आणि सी चा गुणाकार करणार आहोत. 3 दुणे 6 अशा दोन संख्या शोधायच्या ज्यांचा गुणाकार 6 आहे आणि ज्यांची बेरीज 2√6 आहे. ज्यांची बेरीज 2√6 यायला पाहिजे आणि गुणाकार 6 यायला पाहिजे. बघा 6 गुणाकार आणि 2√6, तर तुम्ही काय करू शकता माहित आहे का? 6 गुणाकार ह्यांचा पण होऊ शकतो. √6 गुणिले √6 होतो की नाही यांचा गुणाकार 6. जसं √2 आणि √2 चा गुणाकार 3 येतो. √3 आणि √3 चा गुणाकार 3 येतो. तसंच √6 आणि √6 चा गुणाकार 6 येतो. आणि यांची जर बेरीज केलीत तुम्ही दोघांची, √6 आणि √6 ची बेरीज केली तर 1√6 आणि 1√6 यांची बेरीज केल्यावर किती मिळेल तुम्हाला? बेरीज 2√6. हा, ही बेरीज मिळेल आणि हा गुणाकार मिळेल 6. या दोन संख्यांचा √6 आणि √6 यांचा गुणाकार 6 येतो आणि यांची √6 आणि √6 ची बेरीज केली तर 2√6 येतो. कारण 1√6 अधिक 1√6. करणी जर असेल तर करणीच्या बाहेरची संख्या आपण मिळवतो. करणी तशीच राहते, √6 तसंच राहील. बाहेर जो 1 आहे जो आपण लिहत नाही जनरली, पण तो तिथे असतो. कळतं की नाही? तर त्याची बेरीज होते. बाकी √6 तसंच राहतं बेरीजेमध्ये वजाबाकी. हे माहित आहे का तुम्हाला? आपण करणीमध्ये शिकलो गेल्या वर्षी. √6 अधिक √6 हे 2√6 होतात. माहित आहे तुम्हाला? हो मॅम माहिती. येस मॅम. आणि √6 गुणिले √6 हे 6 होतात. ते √36 होतात आणि त्यामुळे ते 6 उत्तर येतं त्याचं. ठीक आहे, बरोबर? आता म्हणजे आपल्याला जे अवयव मॅम. अपेक्षित आहे ते √6 आणि √6 असे आहे. आता यांना चिन्ह काय येईल? -2 पाहिजे ना, मग या दोघांना पण वजा ऋण येईल. ऋण. आता या मधल्या पदाची फोड करायची. 3x² - √6 -√6x अधिक 2. ठीक आहे, आता इथे तुम्हाला स्टार देण्याचं कारण आहे, हे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. कॉमन काढण्यासाठी सामायिक काढणं थोडं कठीण आहे. काय करायचं बघा, हा नीट लक्ष द्या. बघा आता हा जो √6 आहे, हा √6, तो √6 मी कसा लिहिणार माहित आहे? मला काहीतरी सामायिक मिळायला पाहिजे ना. एक्स तर आहे सामायिक, पण आणखी पण आपण ह्याच्यातून काहीतरी सामायिक काढू शकतो. हे √6 आहेत ना, ते मी √3 गुणिले √2 असे लिहू शकते का? √6 √3 गुणिले √2 लिहिता येतात का? हो मॅम लिहिता येतील, कारण √3 गुणिले √2 म्हणजेच √6 येतात. मग हे √3 गुणिले √2 आहेत असं समजू, आणि हे जे 3 आहेत ते √3 गुणिले √3 असे लिहू शकतो ना. 3 बरोबर की नाही? आता याच्यामधून सारखं काय दिसतंय बघा, या दोघांमध्ये सारखं काय दिसतंय? याच्यामध्ये सारखं काय?
वर्गमुळात 3. वर्गमुळात 3 आणि x आपण सामायिक काढू. ठीक आहे. आता दोघांमधलं वर्गमुळात 3 गेलं बाहेर. आता इथे काय राहिलं शिल्लक? पहिल्या याच्यामध्ये काय राहिलंय? वर्गमुळात 3 एक वर्गमुळात 3 गेलं. वजा वर्गमुळात 2 हा x गेला आणि वर्गमुळात 3 गेलं बाहेर. हे दोन गोष्टी गेल्या बाहेर आणि मग फक्त वर्गमुळात 2 राहिलं. बरोबर आहे? येस मॅम. येस मॅम. कळलंय हो? हे कळलं? हो मॅम कळालंय. कळलं का? आता पुन्हा ह्या दोघांमध्ये सामायिक काढण्यासाठी पुन्हा तेच मी करणार. वर्गमुळात 6 म्हणजे वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2 आणि 2 म्हणजे वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. आता या दोघांमध्ये सारखं काय येणार? या दोघांमध्ये सामायिक वर्गमुळात 2. वर्गमुळात 2 है ना. वर्गमुळात 2 सामायिक येणार आणि मग राहणार काय शिल्लक? इथे x पण राहणार आहे. इथे x आहे कारण x सामायिक नाही येणार याच्यामध्ये. वर्गमुळात 3 राहतात. हे वर्गमुळात 2 दोघांमधले गेले तर इथे वर्गमुळात 3 शिल्लक राहिला आणि x शिल्लक राहिला आणि इथे वर्गमुळात 2 शिल्लक राहील. बरोबर की नाही? की नाही? येस मॅम. येस मॅम. हो मॅम. आणि वजा चिन्ह द्यायचं कारण इथे ऋण चिन्ह आपण बाहेर काढलं त्यामुळे चिन्ह पण बदलतं. त्यामुळे सगळीकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. काय आपण शिल्लक म्हणजे काय सामायिक काढलंय, काय राहणार आतमध्ये, चिन्ह कसं राहणार. बरोबर 0. कळलं? एका कंसामध्ये वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 आणि दुसऱ्या कंसामध्ये वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2. याचे पण दोन्ही अवयव सारखे येणार आहेत. वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0 किंवा वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0. वर्गमुळात 2 बरोबर 0. वर्गमुळात 3x हा वजा वर्गमुळात 2 आहे तो अधिक वर्गमुळात 2 होईल. इथे पण सेम तेच अवयव येणार कारण सारखंच आहे. आणि x वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3. इथे पण x बरोबर वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3. कळलं? येस मॅम. सामायिक व्यवस्थित काढायचे. सामायिक काढतात. आता पुढचं आपण आज ही एक्सरसाइज आपली होईल का? हे 9व गणित घ्यायचंय. 9व 10व घ्यायचं. हो मॅम. 9व येईल तुम्हाला? हो मॅम. हो. जमेल. येस हो मॅम. येईल. आता ट्राय 10व, करू. 11व आणि 12व. बरं. आता 10व, 11व आणि 12व याच्यामध्ये 2-2 पदच तुम्हाला दिलेली आहेत. म्हणजे 10व असं आहे. 11व तुमचं आता याच्यामध्ये ना 2 पद आहेत म्हणजे काहीतरी एक शून्य आहे. तर ए तर कधी शून्य नसणार आहे. बी किंवा सी शून्य आहे. ठीक आहे. तर आपण ओळखायचंय की काय शून्य आहे. आता 10व्यामध्ये तुम्हाला ओळखता येईल का काय शून्य आहे 10व्यामध्ये? हे 10व जे गणित मॅम आहे बी 0 आहे. हे 9 इकडे आणायचे. इकडे 9 आले की इकडे. आता इथे एम चं पद मिसिंग आहे बघा. मधलं जे असतं ते. सी तर आहे. सी स्थिर संख्या तर दिलेली आहे. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये तुमचं बी 0 आहे. बरोबर आहे. 11व्यामध्ये काय मिसिंग आहे? 11व्यामध्ये 21 एम मी इकडे मॅम आणते. सी 0 आहे. मिसिंग आहे. स्थिर पद नाहीये म्हणजे सी 0 आहे ते है ना. आणि 12व्यामध्ये काय 0 आहे? बी. बी.
B0 बरोबर आहे. येस मॅम. ठीक आहे. आता जर B0 असेल तर कसं सोडवायचं ते आपण बघूया. B0 असणारी गणितं एकाच पद्धतीने सोडवली जातात आणि C0 असणारी गणितं वेगळ्या पद्धतीने सोडवली जातात. जेव्हा B0 असेल तेव्हा करायचं काय असतं? काय नाही करायचं, फक्त आपण ते वाले सूत्र आपलं वापरायचंय. कोणतं माहित आहे? ए वर्ग वजा बी वर्ग. हा बरोबर. ए वर्ग वजा बी वर्ग याचे कसे अवयव आपण पाडतो? ए वर्ग वजा बी वर्गचे अवयव कसे पाडतो? एका कंसात कंसात A दोघांची अधिक बेरीज B. आणि एका कंस आधी ते कोणाचे वर्ग आहेत ते आधी ओळखायचे. हा कोणाचा वर्ग आहे? 25M वर्ग कोणाचा वर्ग आहे? 5M चा. 5M चा. आणि 9 कोणाचा वर्ग आहे? 3M. 3M नाही 3 चा. म्हणजे हा एक पहिलं पद 5M चा वर्ग आहे आणि दुसरं पद 3 चा वर्ग आहे. मग एका कंसात 5M आणि 3 ची बेरीज आणि दुसऱ्या कंसात 5M आणि 3 ची वजाबाकी. 5M अधिक 3 आणि 5M वजा 3 बरोबर 0 झाले. हे दोन अवयव आपल्याला मिळाले. लगेच दोन कंस मिळाले. 5M अधिक 3 बरोबर 0 किंवा 5M वजा 3 बरोबर 0. 5M हे अधिक 3 तिकडे जाऊन वजा 3 होतील किंवा 5M इथे वजा 3 आहे ते तिकडे जाऊन अधिक 3 होतील. 5 तिकडे जाऊन भागिले होणार वजा 3/5 किंवा हे दोन अवयव आले मुळ आली. कळलं? हे पण तसंच 12वं गणित पण तसंच आहे. 12वं गणित काय आहे? B0 12व्यामध्ये पण M वर्ग वजा 11 बरोबर 0. इथे पण B0. इथे पण तसंच करायचं. A वर्ग वजा B वर्ग. आता हा M चा वर्ग आहे आणि 11 कोणाचा वर्ग आहे? आता 11 जरी कोणाचा वर्ग नसला, 11 पूर्ण वर्ग नाहीये. आपण वर्गमुळात टाकू. हा वर्गमुळात टाकावे लागते कारण 11 पूर्ण वर्ग नाहीये. त्यामुळे वर्गमुळात 11चा वर्ग बरोबर 0. मग A वर्ग वजा B वर्ग. मग M अधिक वर्गमुळात 11 एका कंसात आणि M वजा वर्गमुळात 11 दुसऱ्या कंसात. त्यामुळे M अधिक वर्गमुळात 11 बरोबर 0 किंवा मग M वजा वर्गमुळात 11 बरोबर 0. हे अधिक वर्गमुळात 11 आहे ते वजा वर्गमुळात 11 होतील आणि हे वजा आहे ते अधिक होते. सॉरी, कळलं? B0 असेल तर B0 असेल तर A वर्ग वजा B वर्गचं सूत्र वापरायचं. B0 असेल तर A वर्ग वजा B वर्गचं सूत्र वापरायचं. B0 असेल तर लक्षात ठेवायचं. आता C0 असेल तर काय करायचं? जसं तुम्हाला 11वं गणित माझ्यामध्ये दिलेलं आहे. 7M वर्ग हे 21M इकडे आणू आपण, ते वजा होणार बरोबर 0. याच्यामध्ये काही नाही करायचं तुम्हाला. फक्त ही दोन पद आहेत असं समजा आणि याच्यातून सामायिक काढा. याच्यातून काय सामायिक येते? जसं आपण तिथे 4 पदांमधून सामायिक 2-2 पदांमधलं काढलं तसंच या 2 पदांमधून सामायिक काढायचंय फक्त तुम्हाला. काय येणार सामायिक या दोघांमध्ये? सारखं काय? 7M. M. मॅम यातनं 7चा जो वर्ग म्हणजे 7 हे दोघंही 7च्या पाड्यात येतात. तर आपण हे 7 आणि 21 7च्या पाड्यात येतात ना. 7M सामायिक येणार ना याच्यातून. 21ला 7ने जर भाग दिला तर तिथे आपलं उत्तर 3 येईल आणि 7चा वर्ग येतो 49. तर 49 मधून जर आपण 3 वर्ग केले तर 47 होतात. नाही असं काही नाही करायचंय. फक्त आपल्याला सामायिक काढायचं आहे. हा 7 आहे आणि हा 21 आहे. 7 आणि 21 दोन्ही कोणाच्या पाड्यात येतात? दोन्ही संख्या कोणाच्या पाड्यात येतात? 7च्या. 7च्या. त्यामुळे 7
7 तुम्ही सामायिक काढणार आणि m वर्ग आणि m म्हणजे दोघांमधून तुम्ही 1 m सामायिक काढू शकता का? याच्याकडे पहिल्या पदाकडे m चा वर्ग आहे म्हणजे 2 m आहे आणि याच्याकडे 1 m आहे. मग तुम्ही m 7 आणि m तुम्ही सामायिक काढू शकता कारण संख्यांमध्ये 7 दोन्ही संख्या 7च्या पाड्यात येतात म्हणजे 7 सारखं काढू शकता आणि m बरोबर आहे. येस 7 m दोघांमध्ये सामायिक आहे कारण 21 आपण कसं लिहू शकतो 7 त्रिक 21 त्यामुळे दोघांमधून 7 सारखा आहे बघा आणि 1 m सारखा आहे. मग 7 m ह्याच्यातून गेल्यावर इथे काय राहील पहिल्या पदामध्ये काय शिल्लक राहील m वजा 3. एम वर्ग m वजा 3. m आणि इथे वजा 3 बरोबर 0. मग आता काय करायचं हा जो 7 m आहे हा 7 m बरोबर 0 किंवा असे 2 मुळं काढायचे. हा जो बाहेर आहे तो बरोबर 0 घ्यायचा किंवा m वजा 3 बरोबर 0. बघा जेव्हा c 0 असतो c 0 तेव्हा 1 त्याचं मूळ जे आहे ते 0 येणार. ठीक आहे तर m इथेच ठेवायचा हा 7 इकडे जाऊन भागिले होणार म्हणजे 0 भागिले 7 म्हणजे 0च येणार उत्तर आणि हा वजा 3 जो आहे तो अधिक 3 होणार आणि इथे m बरोबर 0 आणि m बरोबर 3 आहे. कळलं? येस मॅम. c 0 असेल तर काही नाही करायचंय फक्त तुम्हाला ते जे 2 पद आहे त्याच्यातून सामायिक काढायचं आहे आणि सामायिक काढल्यानंतर फक्त बाहेर जे आहे ते बरोबर 0 घ्यायचं आणि कंसामध्ये जे आहे ते बरोबर 0. कळलं का? येस मॅम. येस मॅम. ठीक आहे तर ही एक्सरसाइज सॉल्व्ह करणार का सगळेजण? हो टीचर. हो मॅम करू. मॅम सर्वच क्वेश्चन करायचेत ना? हो हो सगळं झालं ना आपलं आता. ओके मॅम करता. ओके मॅम करू. ओके ठीक आहे. गुड नाईट. गुड बाय. गुड थँक्यू नाईट मॅम. थँक्यू. गुड नाईट मॅम. थँक्यू सो मच. बाय.